हॅलो स्टुडंट. सो या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आपली पुढची स्वर संधी, ती म्हणजे पूर्वरूप संधी. ओके. सो आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सवर्ण दीर्घ संधी बघितली होती. ओके, आय होप सर्वांना समजली असेल. जर समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारत जा. ठीक आहे. सो बघा, याच्यामध्ये आपण आपली स्वर संधी चालू आहे. त्याच्यामधला हा एक टाईप आहे पूर्वरूप संधी. ओके. सो बघा, याचं नाव काय आहे? पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी म्हणजे काय की आधीचा शब्द त्याच्यापासून त्याला कंडिशन्स लागलेले आहेत. ओके, आधीच्या शब्दामुळे. ओके. सो बघा, याचं हे सूत्र आहे. सो तुम्हाला मी सांगितलं होतं की सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला पेपरमध्ये एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो, सूत्र सुद्धा लिहायचं असतो आपल्या तिथं. त्याच्यामुळे सूत्र सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. आणि आपल्याला त्याचे रूल्स समजण्यासाठी सुद्धा सूत्र लक्षात ठेवणे गरजेचं आहे. ओके. सो बघा, पूर्वरूप संधीचं जे सूत्र आहे ते आहे एन पदांतादती पदांताद अति असं आहे त्याचं. ही सुद्धा इथे सुद्धा संधी झालेली आहे शब्दांची. जर याला आपण वेगळं करून वाचलं तर हे आहे पदांताद अति. ओके. सो झालं एन पदांतादी. ओके, असं आपण याला उच्चार हा करू शकतो. ठीक आहे. बघा, त्याचे रूल्स बघूया काय असतात. तर पूर्वरूप संधीमध्ये काय आहे तर बघा, सपोज फर्स्ट वर्डच्या लास्टला जर ए हा वर्ण आला आणि जो सेकंड वर्ड आहे त्याच्या स्टार्टिंगला अ वर्ण आला. ओके. सो त्याचं आपल्याला काय कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे? ए मध्ये करायचं आहे. म्हणजे फर्स्ट वाला जो शब्द होता त्याचा जो लास्ट वर्ड होता ए, त्याच्यामध्येच कन्वर्जन करायचं आहे. ओके. म्हणजे काय करायचंय की याला आपल्याला कन्व्हर्ट करायचंय. सो याच्यामध्ये कसं आहे बघा की हे जे आहे पूर्वरूप संधी, त्याच्यामध्ये आपल्याला तो जो अ आहे, ओके, हा अ कुठं गायब होत नाही, तो तिथेच राहतो, फक्त त्याचं स्वरूप बदलतं. तर स्वरूप बदलतं म्हणजे काय तर अच्या जागी आपण हा असा सिम्बॉल काढतो. ठीक आहे. बघा, आयुर्वेदामध्ये तुम्ही एंटर झाले आहे BMS मध्ये, तर तिथे तुम्हाला श्लोक पाठ करायचे आहे संहिताचे. ओके. सो त्याच्यामध्ये काही श्लोक आपण वाचत असतो, तर तेव्हा असा एक सिम्बॉल आपल्याला दिसतो. ठीक आहे. सो तसा सिम्बॉल दिसल्यावर आपल्याला त्याला उच्चार काय करायचा हा आपल्याला क्वेश्चन पडेल. सो त्याचा उच्चार अ हा असा आहे. ठीक आहे. जसं बघा, एक श्लोक आहे, मी तुम्हाला सांगते. रस अपि श्लेष्मवत. ओके. हा श्लोक आहे. हा कशाचा श्लोक आहे तर रसधातूच्या वृद्धीचा श्लोक आहे. रसधातूची वृद्धी जर झाली तर ती श्लेष्म म्हणजे कफाच्या वृद्धीसारखी होत असते. त्याचे लक्षण कफाच्या वृद्धीसारखे असतात. हा या श्लोकचा अर्थ आहे. ओके. पण आता याच्यामध्ये मी काय वाचलं? रस अपि श्लेष्मवत. बघा, अपि वाचलं मी, पण इथे तर दिसतंय का तुम्हाला? नाही. मग मी तर का वाचलं? कारण हा जो सिम्बॉल आहे हा एस सारखा सिम्बॉल आहे, त्याचा अर्थ अ होतो. ओके. जर म्हणजे आपल्याला संस्कृतमध्ये या अच्या ऐवजी आपण हे वापरलेलं आपल्याला खूप ठिकाणी दिसून येतं. ओके. सो समजले? हा सिम्बॉल म्हणजे अ हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो बघा, आता याच्यामध्ये काय हे असलं तर याच्यामध्येच कन्वर्जन करायचं, आणि ओ असलं प्लस अ असलं तर ओ मध्येच कन्वर्जन करायचं. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघूया, म्हणजे आपल्याला क्लिअर ते समजेल. तर बघा, हरे हे काय एस सारखं आहे, त्याला काय म्हणणार आपण? व. ओके. हरे अ व झालं. तर त्याला ब्रेकडाऊन करा. रूल काय? फर्स्ट ब्रेकडाऊन. सो ब्रेकडाऊन हरे प्लस अ व. आता बघा, याचं कन्वर्जन मी अ मध्ये केलंय डायरेक्ट, कारण आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. ओके. आणि हे बघा, ब्रेकडाऊन हे इझी आहे, याच्यात काही डोकं लावायची गरज नाही एवढं. ओके. सो बघा, हरे. आता हरे जे आहे, आता जो मात्रा आहे त्याचा अर्थ काय असतो? ए असतो, रस्व ए. सो हर आपण त्याला ब्रेक केलं, र प्लस ए प्लस हे अ प्लस हे व. ओके. सो आता हे दोन आले बघा, हे दोन आले. सो याचं काय करायचं आपल्याला? ए मध्ये करायचंय, म्हणजे या दोघांच्या ठिकाणी ए यूज करायचंय. सो हर ए प्लस व. ओके, झालं. आता याच्यामध्ये आपल्याला तो जो अ आहे, ठीक आहे, हा अ तो लुप्त झाला आहे काही काळासाठी. ठीक आहे.
पण जेव्हा आता आपण याचं इक्वल करणार, लास्टचा जो रिझल्ट येणार त्याच्यामध्ये हा जो अ आहे याच्याऐवजी आपल्याला हा सिम्बॉल यूज करायचा आहे. ओके, सो दॅट्स वाय इथे काय आलं, ह रे अव. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की या संधीमध्ये कोणताही जो वर्ण आहे ओके त्याचा लोप होत नाही, तो फक्त स्टेप्स मध्ये त्याचा लोप होतो, पण त्याचा जो म्हणजे तो वर्ण आहे तो वापस एंड मध्ये जसा तसा तो येत असतो. ओके, बघा हा अ होता तर याचं कन्वर्जन या सिम्बॉल मध्ये झालं आहे, एवढंच आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे काहीच नाही करायचं, हे जसं तसं ब्रेकडाऊन करून लिहायचंय आणि सेम आन्सर ऍज इट इज लिहायचं आहे. ठीक आहे, आता हे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. बघा, विष्णू प्लस अव. ठीक आहे, ब्रेकडाऊन झालेलं आहे. सो काय येणार, विष्णू न हलंत. आता हे विष्णू आहे, सो याला आपण विष्णूला ब्रेक करायचंय, तर विष्णू हलंत प्लस ओ असा शब्द तयार होईल. ओके, सो प्लस हे अ प्लस हे व झालं. त्यानंतर आता बघा ओ प्लस अ, ओ प्लस आला त्याचा ओच घ्यायचा आहे. ठीक आहे, मग लिहायचं विष्णू प्लस ओ प्लस व झाला. ठीक आहे, मग आता याचा रिझल्ट काय येईल, विष्णू, तर विष्णू प्लस ओ करायचं, मग काय येईल विष्णू. विष्णू. आता इथं जो अ होता तर याला आपल्याला चेंज करायचं, रिप्लेस करायचंय त्याच्या सिम्बॉल सोबत. सो रिप्लेस करायचं याला, त्याचा सिम्बॉल आहे हा एस आणि हे व झालं विष्णू व. ओके, आणि बघा हे लिहिताना काय करायचं, याच्या वरती जे आहे ना ही जी लाईन आहे ती मारायची नाही. ओके, बघा याच्यावरती पण नाही मारली, याच्यावरती पण नाही, इथं पण नाही. का, कारण जर आपण तिथे अशी लाईन मारली तर बघा ते आपल्याला ड दिसतं. ओके, सो हा सिम्बॉल आहे, सिम्बॉल आहे तो, कोणता वर्ण नाही की आपण त्याच्यावरती लाईन मारणार आहे. ओके, सो दॅट्स वाय त्याला विदाउट वरती हे लाईन मारायची नाही. ओके, सो विष्णू अव हा शब्द तयार झाला आहे. ओके, सिंपल आहे. हे याची ब्रेकडाऊन करायचं, अ लिहायचं इथं याच्या जागी आणि लास्टला सिम्बॉल लिहायचा. काही याच्यामध्ये अवघड नाहीये आय थिंक. ओके, कारण तुम्हाला हे बघा संधीमध्ये खूप सोपी संधी आहे, तुम्हाला कुठे पण हा वर्ड हे सिम्बॉल दिसलं डायरेक्ट समजून जायचं पूर्वरूप संधी आहे. ओके, आणि स्टेप्स लिहायचे. म्हणजे बघा आपल्याला संधीमध्ये काय करायचंय की संधी का बरं शिकतो आणि पेपरमध्ये काय येणार आहे, तर याच्या स्टेप्स आपल्याला येतात की नाही ते आपल्याला विचारतात. ओके, पेपरमध्ये. सो दॅट्स वाय आपल्याला ह्या स्टेप्स शिकायच्या आहेत. ठीक आहे, समजलंय पूर्वरूप संधी. याच्या जागी हे फक्त हे स्टेप साठी आहे आपलं. ओके, त्याचं काही नॉलेजशी संबंधित नाही, आपल्याला स्टेप दाखवायच्या पेपरमध्ये, म्हणून हे स्टेप साठी रूल आपल्याला लक्षात आले पाहिजे. आणि हा सिम्बॉल अ साठी आहे. ठीक आहे, समजलंय. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट मध्ये विचारा संधीविषयी. ओके, सो आपली एक लास्टची संधी राहिली आहे स्वर संधी मधली, ती आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण आपल्या आता BMS चे असेच लेक्चर येत राहणार आहे. थँक्यू.